नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। चीनमध्ये पार पडलेल्या एससीओ परिषदेत भारत, रशिया, चीन या बड्या देशांच्या प्रमुखांची देहबोली पाहून आधीच अस्वस्थ झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा रक्तदाब चीनने दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्ती संबंधी आयोजित केलेल्या भव्य सैन्य परेडने नक्कीच वाढवलाय। या परेडसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांच्यासह अनेक जागतिक नेते उपस्थित होते। हे दृश्य पाहिल्यानंतर ट्रम्प यांनी चीनवर गंभीर आरोप करत चीन अमेरिकेच्या विरोधात षडयंत्र रचत असल्याचं म्हटलंय। चीन, रशिया आणि उत्तर कोरिया हे देश एकत्र येत अमेरिकेच्या विरोधात कट कारस्थान करत असल्याचं ट्रम्प म्हणाले आहे। चीनने भूतकाळात अमेरिकी सैन्याने त्यांना केलेली मदत विसरू नये। दुसऱ्या महायुद्धात चीनला विदेशी आक्रमणापासून वाचवण्यासाठी अमेरिकन सैन्याने आपले बलिदान दिले होते, याचे स्मरण चीनने करावे अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्त केली। खरे तर अमेरिकेच्या विरोधात कुणी कटकारस्थान करतय म्हटल्यावर सर्वशक्तिमान अमेरिकेने त्यांना धमकी द्यायला हवी होती। नुकतीच धमकी पुरेशी ठरली नसती तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हल्ले करण्याची क्षमता असलेल्या अमेरिकन हवाई दलाला थेट हल्ला करण्याचे आदेश द्यायला हवे होते। आम्ही भूतकाळात केलेली मदत विसरून तुम्ही आमच्या विरोधात कट करता, हे असले रडगाणे किमान ट्रम्प यांच्यासारख्या निधड्या छातीच्या रोखठोक व्यक्तीला तरी शोभत नाही, आणि तेही अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान असताना। परंतु कालपर्यंत डरकाळ्या फोडणारा हा वाघ आज मांजरीसारखा म्याव म्याव करताना दिसला। कारण स्पष्ट आहे, ट्रम्प यांना माहितीये की आपण जितके बिनधास्त आणि बेधडक अगदी कुणालाही न जुमानणारे आहोत, त्याच्या कैक पट अधिक शैतान पुतिन आणि किम जोंग आहे। त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही आणि जगाचा वगैरे विचार करण्याची तसदी ते कधीच घेत नाही। अंगावर आले की शिंगावर घेण्याची वृत्ती असलेल्या या नेत्यांना चीनचा भक्कम आधार मिळत असल्याचे पाहून ट्रम्प चांगलेच टरकले आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।